किस्सा आहे, तो पण किस्सा सांगतो. झालं असं की पुण्याला जायचं होतं. आता पुण्याला जायचं ठरलं डायरेक्ट पण डायरेक्ट पुण्या तो म्हटलं आता पुण्याला जायचं पण बाईकनेच जायचं. बाईक. कारणे म्हटलं नाही वैतागाला बरेच दिवस गाडी चालवून सो बऱ्याच दिवसांचा असं बाईक राईडचा फील घ्यायचा होता. सो बाईकने जायचं ठरलं. सोलो ट्रॅव्हल करणार होता. हां ॲक्च्युली मी सोलो करणार होतो बट देन मी डिसाईड केलं की चला याला काहीतरी फिरवूया म्हणून म्हटलं. हां शेवटीला काय असतं ना ते मामा वाचायचं थोडंसं प्रेम. हां सो तसं काहीतरी आहे. सो म्हटलं ठीक आहे आणि एक फोटोग्राफर पण पाहिजे ना एक सोबत म्हणून म्हटलं जरासं घेतो. हां म्हणून म्हटलं घेऊया याला पण. मग म्हटलं आता बाईक अरेंज करायला पाहिजे. मग बाईक मग कोणाची मग आठवली 2 माणसं, एक तर अमोलदाची हिमालयन आणि उद्देशची होती NS200. दोन्ही भाऊ. हां नंतर मी भावाला फोन केला, जो पुण्यात राहतो ज्याच्याकडे आम्ही जाणार त्याला फोन केला. तर तो बोलतो मी इकडे मित्रांना सांगितलेलं आहे माझा हिमालयन घेऊन येतोय. देन बोलू ठीक आहे. मग मी अमोलदाला फोन केला, अमोलदाला विचारलं की बाबा आम्ही चाललोय पुण्याला. तर त्याने मग दुपारी ऑफिसमध्ये बाईक आणून दिली. मग आता झालं असं की 2 बाईक झाल्या आता ऑफिसवरून. एक मायस्ट्रो. हां 2 बाईक ऑफिसवरून घेऊन यायचं कसं म्हणून मग याला फोन केला, बोलू ये म्हणून मग आला. आणि मग याची जराशी फापरली होती. पपली होती. बाईक करत फर्स्ट टाइम येणार होता ना. ऍक्च्युली फर्स्ट टाइम मी ट्रॅफिक मध्ये पहिल्यांदा चालवले स्कूटी. हां सो ट्रॅफिकमध्ये पहिल्यांदा फर्स्ट टाइम पण छान चालवली त्याने, मस्त चालवली. फापलो काय. हां येस दॅट इज अप्रिशिएटेबल. या थँक्यू. हां सो त्याने फर्स्ट टाइम मस्त चालवली गाडी. आम्ही घेऊन आलो. थोडासा माझा जीव खालीवर झालेला, घाबरलेलाच. मी कोणाला ठोकला बिकला तर उगाच. मी